जय हिंद भावांनो. आज आपण शिकणारा टॉपिक म्हणजे सिंपल इंटरेस्ट. याच्यावरचे भावांनो 1 ते 2 क्वेश्चन फिक्स असतात. ह्याच्यामध्ये टोटल भावांनो 9 प्रश्न आहेत. हे 9 प्रश्न आलटून पालटून विचारले जातात प्रत्येक शिफ्टमध्ये. तेवढंच करा, बास होऊन जाईल भावांनो. प्रश्न पहिला, एलेक्स ने 60% वार्षिक साधारण ब्याज दर पर बचत बॉन्ड में 1500 का निवेश किया. 4 वर्ष बाद उसे कितना ब्याज मिलेगा? भावांनो गुणाकार भागिले 100. 6 गुणिले 1500 गुणिले 4 भागिले 100. 0 गेले 0 गेले 0 गेले 0 गेले. 15 6 90 9 चौक 36 360 भावांनो. प्रश्न क्रमांक 2, किसी मूलधन पर 60% वार्षिक दर से 3 वर्ष की अवधि के लिए साधारण ब्याज 576 है, तो मूलधन क्या होगा? भावांनो सोपा आहे. 60% 3 वर्षासाठी म्हणजे 6 गुणिले 3 बरोबर 18. 18 बरोबर किती सांगितले? 18 576. तर भावांनो 100 किती काढू शकता भावांनो? 576 गुणिले 100 भागिले 18 करा भावांनो. आता काढून घेते. 18 त्रिक 54, 18 त्रिक 54 उरलं 3. 18 18 18 2 36 3200 भावांनो उत्तर आलं. 5000 का मूलधन 8 वर्षों के लिए साधारण ब्याज पर निवेश किया जाता है. यदि वार्षिक ब्याज दर 12% तो 8 वर्ष के बाद धनराशि कितनी होगी? भावांनो गुणाकार करा. 5000 गुणिले 8 गुणिले 12 छेद 100. 0 गेले 0 गेले 0 गेले 0 गेले. 12 96 96 गुणिले 50 बरोबर किती आलं बघा? 0 अगोदर लिहा. 6 5 30 47 3 9 5 45 48 हे व्याज मिळणार भावांनो. 5000 मूलधन परत हे व्याज टोटल भावांनो 0089 9800 भावांनो धनराशि. प्रश्न क्रमांक 4, यदि आशा लक्ष्मी से 4 वर्ष की अवधि के लिए 52,000 उधार लेते हैं. यदि आशा को 4 वर्ष के अंत में 20,800 का ब्याज देना है तो वार्षिक साधारण ब्याज की दर क्या होगी? दर काढा सांगितला आहे भावांनो. लिहून घ्या. किती आहे भावांनो? व्याज मिळाले 20,800 बरोबर 52,000 पुढे 4 वर्ष एंड काढायचा आहे भावांनो. 4 0 गेले 0 गेले 0 गेले 0 गेले इथंच द्या. समीकरण तयार करा भावांनो. आर इथं करा. उरलं 20,800 इथं गुणिले 520 गुणिले 4 4 5 20 4 2 8 4 0 0 4 0 0 1 2 बरोबर 10% उत्तर आलं भावांनो. 10% की दर. प्रश्न क्रमांक 5, किसी धनराशि पर 10 वर्षों के लिए प्राप्त साधारण ब्याज उस धनराशि का 2/5 है. वार्षिक ब्याज दर कितनी होगी? 2/5 म्हणजे 2/5 बरोबर 40%. आपल्याला माहित आहे 40% ते 5 गुणिले 40 100 छेद 40 5 10 0 परत 40 20 दुने 40 1%. हे आपलं उत्तर आलं भावांनो. हे महत्वाचं आहे आणि हा प्रश्न भावांनो IMP करून ठेवा. हा प्रश्न विचारला जाणार आहे 100%. किस वार्षिक ब्याज दर पर साधारण ब्याज दर पर एक धनराशि 5 वर्षों में 3 गुना हो जाती है. भावांनो 3 वजा 1 करा उत्तर 2 2 गुणिले 100 200 200 भागिले 5 5 चौक 20 40 40% भावांनो उत्तर. प्रश्न क्रमांक 8, किसी धनराशि पर प्राप्त साधारण ब्याज उस धनराशि का 81/100 है तो वार्षिक दर कितनी होगी? भावांनो डायरेक्ट काढा. दर काढायचा आहे
वर्गमुळात 81/100 गुणिले 100. डायरेक्ट इथं इथं घालवा. किती आली बघा, डायरेक्ट 9. आपलं उत्तर आलं 9. IMP प्रश्न आहे भावांनो, 2025ला विचारला. वार्षिक साधारण ब्याज के समान दर विपुल ने 5,400 की राशि का निवेश करता है और विजय 9,400 राशि का निवेश करता है. यदि 4 वर्ष के अंत में विजय को विपुल से 840 ब्याज प्राप्त होता है तो ब्याज वार्षिक ब्याज दर कितनी होगी. दर काढायचा आहे भावांनो. किती भावा, 9,400, 5,400, 840 व्याज आणि 4 वर्षे. भावांनो अगोदर अंतर काढून घ्या. 9,400 आणि 5,400 4,000 आले. त्याच्यानंतर भावांनो समीकरण तयार करा. 840 व्याज, 4,000 अंतर 4 वर्षासाठी गुणिले 100. आता करू शकता भावांनो. याचं उत्तर भावांनो कमेंट बॉक्समध्ये सांगा किती येते. पॉईंटमध्ये येणार एवढा विषय आहे. काय नसेल तर भावांनो मेसेज करा, सांगण्यात येईल. जय हिंद.